नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअपाईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्याकरिता देवदूताचा काय संदेश आहे. हे पिकअपाईल रीडिंग टाइमलेस रीडिंग आहे. म्हणजे काय, तर जेव्हा कधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर त्यामध्ये तुमच्याकरिता काही ना काही संदेश असणार आहे. इथे 3 पाईल्स आपण ठेवणार आहोत. त्यापैकी एक पाईल तुम्ही निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. तुमच्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या पाईलवर सहजपणे जाऊ शकता. तुम्हाला आवडल्यास तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता किंवा तुमची जी काही पाईल आहे तेवढी तुम्ही ऐकू शकता. आपण कार्ड्स काढून घेऊ आणि मग प्रत्येक पाईलचं रीडिंग आपण पाहणार आहोत. पाईल नंबर 1, 2 ऑफ वॅन्डचं हे कार्ड जर तुम्ही निवडलं असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. ह्या रीडिंगद्वारे आपण पाहतोय देवदूताचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. पहिलं कार्ड आहे 2 ऑफ वॅन्ड. हे मुख्य कार्ड आहे रीडिंगचं. म्हणजेच काही ना काही नियोजनाबद्दल ते तुम्हाला सांगत आहेत. पहिलं कार्ड आहे 2 ऑफ सॉर्ड. त्यानंतर आहे द फूल, नाइट ऑफ पेंटॅकल, किंग ऑफ कप, टेन ऑफ सॉर्ड, टेन ऑफ कप. 10 ची ऊर्जा आहे इथे, म्हणजे देवदूत तुमच्या बरोबर आहेत. जजमेंटचं कार्ड आहे. आणि द हर्मिट. तुमच्या स्थितीमध्ये मोठं परिवर्तन होतंय, कारण खूप सारी मेजर अर्केनाची कार्ड्स आली आहेत. आता काय बदल होणार आहे, देवदूत काय सांगू इच्छितात तुम्हाला, ते सांगतायत की जिथे कुठे नकारात्मक तुम्ही होतात तर त्या नकारात्मक स्थितीचा आता अंत होत आहे आणि तुम्हाला निर्णय घेता येतोय. निर्णय घेणं तुम्हाला जमतंय आणि याकरिता तुम्हाला नियोजन करायला हवं. जे काही तुम्ही ठरवाल त्याबाबत नियोजन आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही पुन्हा नकारात्मक न होता नियोजन केल्यामुळे तुम्हाला स्पष्टता असेल की काय करायला हवं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही योग्य पद्धतीने ती गोष्ट हाताळू शकाल. द फूलचं कार्ड आलंय आणि त्याच्या खाली आहे 10 ऑफ कप. तर तुमचे देवदूत सांगतायत की जिथे कुठे तुम्ही एका नवीन यात्रेला सुरुवात केलेली आहे किंवा जिथे तुम्ही समर्पित भाव ठेवला आहे, तर तिकडे तुम्हाला यश मिळणार आहे. तिकडे बऱ्याच जणांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. तुमचा परिवार, तुमचा समूह असा होऊ शकतो. म्हणजे काय, तर अनेक माणसं तुमच्याशी जोडली जाऊ शकतात आणि ही तुमची एक नवीन यात्रा जी तुम्ही सुरू केलेली आहे, तिथे तुम्हाला यश मिळणार आहे. खूप सारं प्रेम तुम्हाला तिकडे मिळणार आहे. तुमचे देवदूत सांगतायत की तुम्ही हळूहळू पुढे जायला हवं.
जे काही तुम्ही करत आहात, जे काही तुमचं ध्येय आहे त्याकरिता खूप वेगाने न जाता हळूहळू गोष्टींना समजून घेऊन तुम्ही जर पुढे गेलात तर तुमचं जे काही दुःख आहे त्याचा पण उपचार होईल आणि तुमची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही जे काही काम करताय ते तुम्ही सहजपणे करू शकाल. आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अनाउन्स करायच्या आहेत किंवा इतर कोणाचा तुम्हाला उपचार करायचा आहे. तर त्यासाठी जो कॉन्फिडन्स हवा, त्यासाठी जी सहजता तुमच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून हवी, ती कशी येईल? तर हळू तुम्ही पुढे गेलात, हळू प्रगती साधलीत, तर ते तुम्हाला जमेल आणि ते सहजपणे जमू शकतं. थोडा वेळ जरी लागला तरी हा वेळ देणं महत्वाचं आहे. किंग ऑफ कप आणि द हर्मिटचं कार्ड आहे. जिथे कुठे तुम्ही शोध घेताय तिथे एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करणार आहे. एखादी व्यक्ती गुरु म्हणून तुमच्या आयुष्यात येऊ शकते, जी तुम्हाला जे काही तुम्ही शोधत आहात, कुठेतरी असे काही प्रश्न आहेत की त्यांची उत्तरं तुम्हाला हवी आहेत किंवा जे तुमचं ध्येय आहे त्याकरिता काही गोष्टींवर अभ्यास करणं महत्वाचं आहे. तर त्याबाबत जिथे तुम्हाला कळत नसेल तर कळत नसलेल्या ठिकाणी तुमचे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आता येऊ शकते, जी तुम्हाला मार्गदर्शन करेल, मदत करेल आणि योग्य मार्ग दाखवेल. ती अशी व्यक्ती आहे जी प्रेमळही आहे आणि अनुभव संपन्न आहे. ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीकडे ज्ञान सुद्धा आहे आणि वास्तवाचं भान सुद्धा आहे. अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली होणार आहात. आणि याकरिता जे काही तुम्ही काम करताय किंवा जे तुम्हाला शिकायचं आहे, तर त्यासाठी वेळेचं नियोजन करणं महत्वाचं आहे. हेच तुमचे देवदूत तुम्हाला सांगतायत की तुमच्या यात्रेवर तुम्हाला यश मिळणारच आहे. पण हळूहळू जा, समजून घ्या गोष्टी आणि जिथे कुठे तुम्हाला वाटतंय की मला मार्गदर्शनाची गरज आहे, तिथे गुरु म्हणून व्यक्ती येणारच आहेत तुमच्या आयुष्यात. पण त्यांचा आधार तुम्ही घेणं महत्वाचं आहे. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतं. यासाठी तुम्ही नियोजन करा. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर पेज ऑफ कपच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय देवदूताचा तुमच्याकरिता काय संदेश आहे. पेज ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की देवदूताचा संदेश तुम्हाला मिळणार आहे आणि तो एक नवीन सुरुवात तुमच्या कामात म्हणा किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये नवीन सुरुवात होण्यासाठी हा संदेश महत्वाचा ठरणार आहे. एखादं नवं नातं तुमचं होऊ शकतं एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा काहीतरी निर्माण तुम्ही करताय तर ती एक नवीन सुरुवात ह्या संदेशाद्वारे होणार आहे. हा देवदूताचा हा संदेश तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो किंवा अजूनही एखादा संदेश कोणता तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो ज्याद्वारे तुमची एक नवीन सुरुवात होईल.
पहिलं कार्ड आहे 3 ऑफ वॅन्ड, त्यानंतर आहे 3 ऑफ सॉर्ड. 3 ची ऊर्जा आहे. इथे सुद्धा एंजल्स तुमच्या बरोबर आहेत असं ते सांगतायत. 4 ऑफ वॅन्ड, क्वीन ऑफ कप, 4 ऑफ कप, क्वीन ऑफ पेंटॅकल, 3 4 4, क्वीन क्वीन. म्हणजे ही सगळी कार्ड्स हेच सांगतायत की एंजल्स तुमच्या अवतीभवती आहेत. क्वीन ऑफ वॅन्ड, 7 ऑफ पेंटॅकल आणि 6 ऑफ वॅन्ड. हे एक एक्स्ट्रा कार्ड तुमच्या रीडिंग मध्ये आलंय, याचा अर्थ काहीतरी विशेष तुमच्या बाबतीत होणार आहे. आणि ते सुद्धा 6 ऑफ वॅन्डचं कार्ड आहे, म्हणजे खूप मोठं यश तुम्हाला मिळणार आहे. 4 ऑफ वॅन्डचं पण कार्ड आलेलं आहे. ही दोन्ही कार्ड्स यशाला सांगतायत. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये लोकांचं प्रेमही तुम्हाला मिळणार आहे. लोकांचं प्रोत्साहन, इथे लोक प्रोत्साहन देताना दिसतायत. शिवाय तुम्ही अनेकांचं नेतृत्व करत आहात कारण तुम्ही संतुलित आहात. तर हे रीडिंग काय सांगतंय? हा पहिला संदेश आहे की तुम्ही संतुलित असणार आहात. शिवाय जे काही करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे, लोकांचं प्रेम मिळणार आहे. आता आपण पाहूया ही बाकीची कार्ड्स काय म्हणतात. 4 ऑफ कपचं कार्ड आलंय आणि त्याच्यावर जे आहे ते 3 ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. हे कार्ड सांगते की जिथे कुठे निराश तुम्ही झालेले होतात, निराश होतात, दुःखी होतात, तर तिकडे आता तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि तुम्ही दूरदृष्टीने अनेक गोष्टींचं नियोजन करताय. त्याकरिता काय कृती करायला हवी ती सुद्धा करताना दिसताय. उत्साहाने काम करताना दिसताय तुम्ही. तुमचं स्वप्न खूप मोठं आहे आणि अनेकांचा विचार सुद्धा तुम्ही केलेला आहे. तर हे कार्ड हे सांगतंय की जिथे कुठे तुम्ही निराश झालेले होतात, तर त्या बाबतीत आता सकारात्मक दृष्टीने तुम्ही ती गोष्ट हाताळताय, पाहताय आणि त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात यश सुद्धा मिळणार आहे. शिवाय हे कार्ड जे आहे ते 3 आणि नंतर 4, तर हे जे अंक आहेत ते सांगतायत की क्रमाने गोष्टी होत जाणार आहेत. तुम्ही योग्य दिशेने जात आहात. 3 ऑफ सॉर्ड आणि त्याच्या खाली क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड. तर हे कार्ड काय सांगतायत की तुमचं जे काही दुःख होतं त्याचा उपचार होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. काही नाती अशी तुमची होतील की तुम्हाला लोकांचं भरपूर प्रेम मिळेल आणि तुम्ही सुद्धा त्यांना काही अशा गोष्टी द्याल, तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे त्यांचंही दुःख दूर करण्याचं काम तुम्ही करताना दिसत आहात. शिवाय क्वीन ऑफ वॅन्डची सुद्धा ऊर्जा आहे 4 ऑफ वॅन्डच्या खाली. तर तुम्हाला अशा ठिकाणी यश मिळते जिथे लोकांनी आशा सोडून दिलीये, लोक हताश निराश झालेली आहेत. तर किंवा ही तुमची ऊर्जा सुद्धा आपण धरली तर जिथे कुठे तुम्ही निराश झालेले होतात तिथे आता तुम्ही क्वीन ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये येत आहात. आत्मविश्वासाने साहस करून तुम्ही या स्थितीवर मात करत आहात आणि यामुळेच तुम्हाला यश मिळतंय. यामुळेच काही सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येत आहे. क्वीन ऑफ कपच्या खाली आहे 7 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. तर जिथे कुठे तुम्ही मेहनत घेतलेली आहे, अनेक गोष्टींची सुरुवात समजा तुम्ही काही प्रमाणात केलेली आहे, तर तिकडे तुम्हाला आता प्रेम मिळतंय. तुमचा क्वीन ऑफ कपचं कार्ड सांगतंय की तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये आलेले आहात. म्हणजे जी काही मेहनत तुम्ही आतापर्यंत
थोडी 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 असं करून जे काही केलेलं आहे, जे कष्ट घेतलेले आहेत, तर तिकडे आता तुम्हाला असं लक्षात येतंय की आत्तापर्यंत मी वाट पाहत होतो, निराश होतो, तर तिकडे एक चांगल्या स्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. आपला आत्मविश्वास वाढलाय. एका महत्वाच्या पदापर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. आणि यामुळे तुम्हाला यश सुद्धा मिळतंय, प्रोत्साहन मिळतंय. एकंदरीत हे रीडिंग सांगतंय, तुमचे देवदूत सांगतायत की तुमचं दुःख दूर होणार आहे आणि तुम्ही जे काही करताय ते आत्मविश्वासाने करणार आहात. आत्मविश्वास वाढणार आहे तुमचा. अनेकांचं प्रोत्साहन, प्रेम तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही आनंदी दिसत आहात. हे महत्वाचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. नाईट ऑफ वॅन्डच्या या कार्डची जर तुम्ही निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. नाईट ऑफ वॅन्डचं हे कार्ड काय सांगतंय? हे कार्ड सांगतंय की खूप वेगाने तुमच्या ध्येयाकडे तुम्ही जात आहात. तर ही तुमची ऊर्जा आहे. पण इथे देवदूताचा संदेश आपण ह्या रीडिंगद्वारे पाहत आहोत. तर देवदूत काय सांगतायत? त्यांचं काही ना काही संदेश तुम्हाला तुमच्या या जलद गतीने जाण्याच्या बाबतीत इथे ते देत आहेत. पहिलं कार्ड आहे नाईट ऑफ पेंटॅकल. किंग ऑफ वॅन्ड, टू ऑफ कप, एस ऑफ पेंटॅकल, मॅजिशियन, नाइन ऑफ वॅन्ड, मून, सन कार्ड आणि 8 ऑफ वॅन्डचं कार्ड आलेलं आहे. आणि 8 ऑफ वॅन्डचं कार्ड आलंय. ही कार्ड्स काय सांगतायत? देवदूताचा तुम्हाला काय संदेश आहे? तर देवदूत तुम्हाला सांगतायत की तुमच्याकडे खूप सारे आशीर्वाद येत आहेत. तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. खूप सारी माहिती सुद्धा तुमच्याकडे येते. तर तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये खूप वेगाने जर जात असाल तर देवदूत इथे तुम्हाला सांगतायत की तुम्ही शक्तिशाली आहात. तुमच्याकडे सगळं काही आहे, अनेक साधनं आहेत. तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता की ज्याने लोक चकित होऊ शकतात. अशी एक ताकद, अशी ब्रह्मांडाची कृपा तुमच्यावर आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुमची प्रगती सुद्धा होतीये. पण देवदूत तुम्हाला सांगतायत की तुम्हाला स्वतःकरिता वेळ काढायचा आहे. स्वतःशी जोडायचंय, स्वतःवर प्रेम करायचंय, थोडंसं रिलॅक्स राहायचं आहे. म्हणजे खूप वेगाने गोष्टी करून, धावपळ करून, दगदग करून असं न करता तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्हाला स्वतःला वेळ देऊन आणि जी काही कामं आहेत त्यांचं नियोजन करून योग्य पद्धतीने हे यश तुम्हाला मिळवायचं आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो तर तिकडे थोडासा जास्त वेळ देऊन जिथे आवश्यक आहे तिथे तो वेळ देणं महत्वाचं आहे. तर असं जर तुम्ही केलं तर त्या गोष्टी तुम्ही समजून घ्याल आणि तुम्ही अधिक शक्तिशाली बनाल. तुमची जी शक्ती आहे तिचा योग्य वापर तुम्ही करू शकाल.
किंग ऑफ वँडच्या खाली आहे 9 ऑफ वँडचं कार्ड. तर हे हे इथे सांगतायत की जिथे कुठे तुम्ही हताश निराश झालेले आहात, की तुम्हाला असं वाटतंय की आता इतकं केलंय, मी इथपर्यंत येऊन पोचलोय, तर आता कधी मला यश मिळणार. तर देवदूत सांगतायत की खूप जवळ तुम्ही आलेले आहात, ही गोष्ट खरी आहे. पण निराश न होता तुम्हाला स्वतःला ह्या ऊर्जेमध्ये पाहायचं आहे. तुम्ही हे झालेले आहात असंच स्वतःला पाहत राहा आणि तुमच्या नकळत तुम्ही या पदापर्यंत येऊन पोहोचणार आहात. टू ऑफ कपच्या खाली आहे मून कार्ड. मून कार्ड सांगताय की आधी तुम्ही एका बिकट परिस्थितीमध्ये अडकलेले होता, भ्रमित होतात, काही निर्णय घेणं तुम्हाला थोडस जड जात होतं, पण आता तुम्ही संतुलित दिसताय. तर देवदूत सांगतायत की हे संतुलन ठेवणं महत्वाचं आहे. ते संतुलन कायम ठेवणं हे एक चॅलेंज आहे. ब्रह्मांड हे सुद्धा सांगतंय की तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही इतरांना दिल्याने तुम्ही अधिक समृद्ध व्हाल, शिवाय तुमची ऊर्जा संतुलित होत राहील. एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे आणि सन कार्ड. तर इथे जे काही ज्ञान तुमच्याकडे आहे, ज्यानी तुम्ही समृद्ध आहात, ज्याद्वारे तुम्ही इतरांना मार्ग दाखवू शकता, इतरांची मदत करू शकता, तर त्या बाबतीत तुम्ही एक नवीन सुरुवात करायला हवी. येणाऱ्या काळामध्ये ह्या सुरुवात ही जी तुम्ही आता करत आहात, त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश मिळेल. खूप सारी माहिती, ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्याकडे खूप वेगाने येत आहेत. म्हणजे तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन तर होणार आहे. तुमच्याकडे ती ताकद सुद्धा आहे, शक्ती आहे. तुम्हाला फक्त स्वतःला संतुलित ठेवायचंय आणि खूप वेगाने न जाता स्वतःवर प्रेम करून, स्वतःला वेळ देऊन जे काही ध्येय आहे तुमचं ते तुम्ही पूर्ण करायचं आहे आणि ते तुमचं स्वप्न पूर्ण होणारच आहे. ब्रह्मांडाचा आशीर्वाद, ब्रह्मांडाचे तुमच्या बरोबर आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.